देवाचे नाव धन्यवाद, देवाचे आभार मानते, देवाचे उपकार स्तुती करते की देवाने मला पुन्हा देवाचं वचन घेऊन तुमच्यासमोर येण्यासाठी जे देवाने संधी दिली आणि विशेष करून रोपे टीमने मला जी काही संधी दिली त्याबद्दल मी देवाचे आभार मानते आणि रोपे टीममधल्या सर्व आपल्या मेंबरचे मी आभार मानते. देवच खरंच महान आहे आणि देव अद्भुत कार्य करत आहे. देवाने काही दिवसामध्ये आपल्याला जे काही शिकवत आहे आणि जे काही आपण आत्मसात करत आहे, देव मला काही जे शिकवत आहे जे 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 देव तुम्हाला जे शिकवत आहे त्याद्वारे देव आपल्याला बलवान आणखीन करत आहे. आपण वचन पाहूया. आपण विश्वासामध्ये राहत असताना, वाढत असताना, चालत असताना आणि जगत असताना आपल्या जीवनामध्ये चढ उतार येत आहेत, दुःख कष्ट येत आहेत, समस्या येत आहेत, आजार विकार येत आहेत, निंदा येत आहे, छळ येत आहे, अपमान येत आहे. तर त्यामध्ये आपण कसं आपला विश्वास आहे, आपली प्रार्थना कसं आहे, आपल्या आध्यात्मिक जीवन कसं आहे हे खूप महत्त्वाचं आहे की त्याद्वारे आपण देवाला संतुष्टण्यासारखं आपण जीवन जगत आहोत का. एक तुम्हाला मी आज एक म्हणजे पक्षीबद्दल सांगणार आहे आणि तो पक्षी म्हणजे आहे की गरुड. गरुडाबद्दल एक वचन आहे की यशामध्ये यशा ह्याचा 40 अध्याय वचन 31. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. जो तरुण आपण पाहतो की तरुण थकतात, भागतात, पडतात, भर जॉनीमधले जे काही पडतात, खरं पण त्यांना बल देणारा, त्यांना सामर्थ्य देणारा, त्यांना जोर देणारा, त्यांना उठवणारा आपला देव आहे. आपण पाहतो की तो भागल्याला जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भर जॉनीतील ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील आणि ते गरुडाप्रमाणे उंच उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. आज आपण दमत आहोत का? आज आपण काही थकत आहोत का? हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जर दमत आहोत, आपण जर थकत आहोत तर आपण देवाला म्हटलं पाहिजे की देवा, माझं थकणं, माझं जे काय आहे, माझं जे काय अशक्तपण आहे, जे काही कमजोरपण आहे, देवा तुझ्या वचनाने ते काढून टाक. आम्हाला बल दे, मला सामर्थ्य दे, मला शक्ती दे. आपण पाहूया की जे गरुड पक्षी आहे ते गरुड पक्षी सगळ्यांपेक्षा आकाशामध्ये उंच उडण्याचं जे काही देवाने त्याला सामर्थ्य दिलं आहे, जे काही बल दिलेलं आहे, म्हणजे सगळ्या पक्षींपेक्षा गरुड हा पक्षी खूप उंच आकाशामध्ये झेप घेतो. आपण पाहतो की गरुडाला जेव्हा ते पिल्ले होतात तेव्हा ते पिल्ल्यांना सराव करण्यासाठी, त्यांना जे काही ट्रेनिंग देण्यासाठी कसं उंच उडायचं, कसं झेप घ्यायचं, ते काय करते की गरुड आपल्या पिल्लांना त्या आपल्या चोचीमध्ये घेतं आणि उंच आकाशामध्ये जातं आणि तिथून ते पिल्लांना खाली सोडतं. ते पिल्लं येतात खाली. ती पिल्लं घाबरलेलं असतात, म्हणजे बावरलेलं असतात की आपल्या आईनं असं काय केलेलं आहे, आपल्याला खाली का टाकलेलं आहे, आपल्या वडिलांना असं काय केलं, आपल्या गरुडानं आपल्या चोचीमध्ये धरून आपल्याला खाली का टाकलेलं आहे. का जेव्हा ते पिल्लं खाली येत असतं तेव्हा ते घाबरलेलं असतं, ते पूर्ण अस्वस्थ झालेलं असते, त्याला अस्वस्थ जी भीती आलेली असते. तर त्याच वेळेला ती जी काय आई आहे, जे गरुड पक्षी आहे, ते आपल्या त्या पक्षीच्या खाली येतं आणि त्याला ते पूर्णपणे पकडतं. की का पकडतं? कारण त्याला ते लागू नये म्हणून, काही जखम होऊ नये म्हणून. आज आपल्या जीवनामध्ये आपण जगत असताना दुःख समस्या येत आहे, तर त्यामध्ये आपल्याला देव सावरत आहे, देव आपल्याला सांभाळत आहे. जसं गरुड पक्षी त्या पक्ष्यांना काहीतरी म्हणजे ट्रेनिंग देण्यासाठी, काही शिकवण्यासाठी आणि म्हणजे प्रौढपणा येण्यासाठी देव त्यांना, त्या गरुड पक्षींना जसं त्या आपल्या पिल्ल्यांना तो ट्रेनिंग देत आहे, तसं देव आपल्याला ट्रेनिंग देत आहे आणि देव आपल्याला शिकवत आहे. आपण वचन पाहूया गरुड पक्षीबद्दल की म्हणजे प्रत्येक तरुण हा विश्वासणारा गरुड पक्षीसारखा बनला पाहिजे. गरुडांचे काही वैशिष्ट्ये पाहूया. योबाचं पुस्तक 39 अध्याय वचन 27. योग 39 स्तोत्रसंहितेच्या अलीकडे पुस्तक आहे. योग 39 ह्याचं वचन आहे 27 की गरुड उंच भरारी मारतो. गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारतो व उंच ठिकाणी घरटे करतो काय. प्रेज द लॉर्ड. गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारतो व उंच ठिकाणी घरटे करतो काय. म्हणजे पहा की गरुड उंच भरारी मारतो. आपणही येशूच्या आगमनामध्ये भरारी मारणार आहोत. आपण जेव्हा पाहतो की पहिले तेसलोनिकरास पत्रामध्ये 1 अध्याय वचन 4 अध्याय वचन 16-17
पहिले करंजपत्र ह्याचा पहिले थेसलोनिकपत्र ह्याचा अध्याय 4 अध्याय वचन 16 आणि 17. कारण आज्ञा ध्वनी आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. प्रेज द लॉर्ड. म्हणजे बघा की आता काय होणार आहे की आज्ञाध्वनी होणार आहे आणि तुतारीचा आपल्याला नाद ऐकायला येणार आहे. आद्य देवदूताची वाणी येणार आहे की म्हणजे प्रभू असा नाद होत असता की प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहे ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे जाण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ. मेघारूढ म्हणजे आपण अंतरामध्ये आपण घेतले जाणार आहोत, आपण उचलले जाणार आहोत. आपण जेव्हा पाहतो की आपण कुठं काही ट्रेनिंग घेतलं नाही किंवा काय नाही, खरं आपण कसं उचलले जाणार आहोत. जेव्हा मेघारूढ होणार आहे आपण, त्यावेळी आपण आकाशामध्ये उंच कसं उडणार आहोत. जसं गरुड पक्षीने का उंच भरारी मारतो तसं आपण पण नाही का उंच उचलले जाणार आहोत आणि आपण उंच भरारी घेणार आहे. कधी घेणार आहे? जेव्हा येशू ख्रिस्त येणार आहे आगमनाच्या वेळेला आपण नाही का उंच भरारी आपण घेणार आहोत. आणि जेव्हा आपण पाहतो की दुसरा मुद्दा आहे की गरुड खडकात वस्ती करतो. इयोब याचं 39 अध्याय वचन 28. तो खडकात वस्ती करतो, खडकाच्या सुळक्यावर दुर्गम स्थानी आपले कोटे करतो. म्हणजे आपण जेव्हा पाहतो की जे काही वचन सांगते की गरुड खडकात वस्ती करतो, तो खडकात वस्ती करतो. तो म्हणजे कोण? तर गरुड खडकात वस्ती करतो. आज आपली वस्ती कुठं आहे? प्रेज द लॉर्ड. पहिले करंजपत्र ह्याचा अध्याय 10 वचन 4. आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. ह्या गोष्टीविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. प्रेज द लॉर्ड. आज आपली वस्ती कुठं आहे? आपण जेव्हा पाहतो की दुःखात कष्टात आपण जेव्हा जात असताना, समस्या आलेल्या असताना, अचानक आपल्या कानावरती काही बातम्या आलेल्या असताना, आपलं मन अस्वस्थ होत असताना, घाबरे होत असताना, मनाचं चलबिचल होत असताना आपण त्या खडकाचा आधार घेत आहोत का? खडक म्हणजे काय? आता आपण पाहिलं की खडक म्हणजे तो ख्रिस्त आहे. खडक तर ख्रिस्त आहे. आज आपलं बांधकाम कुठं आहे? आपण जेव्हा पाहतो की एक दाखला पाहिला आपण बायबलमध्ये की वाळूवरचं बांधकाम आणि खडकावरचं बांधकाम. जेव्हा वारं आलं, वादळ आलं, तेव्हा जे काही वाळूवरचं जे काही बांधकाम होतं ते गेलं, ते म्हणजे पडलेलं आहे, ढासळलेलं आहे. कारण जे खडकावरचं जे बांधकाम केलेलं आहे ते कसं राहिलं आहे? मजबूत राहिलेलं आहे. किती पण वादळ आले, किती पण लाटा आल्या, खरं ते खडकाचं जे काही बांधकाम केलेलं आहे ते टिकलेलं आहे. आज तुमची वस्ती कुठं आहे? आज तुमचा पाया कुठं आहे? खडकावरती आहे का? खडक म्हणजे म्हटलेलं ख्रिस्त. आज ख्रिस्तामध्ये येशू प्रभूंच्यामध्ये तुमची वस्ती आहे का? तुमचा पाया आहे का? जर तुमची वस्ती त्यामध्ये असेल तर तुमचा खडक जे आहे तो म्हटलेला तो तुम्हाला ढवळू देणार नाही, पडू देणार नाही आणि तुम्हाला नाश होणार नाही. आपण जेव्हा पाहतो की आपण जेव्हा डोंगराळ भागामध्ये जात असताना ऊन भरपूर असेल त्यावेळी आपण काय करतो की जे मोठे मोठे दगड असतात त्या ठिकाणी आपण जातो आणि त्या दगडाच्या आपण सावलीला किंवा आपण त्या आडोशाला आपण उभा राहतो की आपल्या उन्हाच्या किरणापासून जे काही उष्णता आहे त्यापासून आपलं संरक्षण व्हावे म्हणून तो आपण त्या दगडाचा आपण आधार घेतो आणि तेव्हा आपण एक गारवा वाटतो, आपल्याला एक विसावा वाटतो. आपण जेव्हा पाहतो की पाऊस येत आहे तर डोंगराळ भागामध्ये जात असताना आपण जेव्हा त्या डोंगराखाली जेव्हा दगडाखाली आपण जातो त्या पावसापासून आपलं संरक्षण होत आहे. आपण जेव्हा पाहतो की या जगामध्ये लाटा आहेत, समस्या आहेत, दुःख आहेत, कष्ट आहेत, वादळ आहेत, त्या वादळामध्ये आपण चालत असताना त्या खडक म्हटलेलं आहे ते ख्रिस्ताचा आपण आधार घेत आहोत का? त्या ख्रिस्ताकडे, त्या खडकाकडे आपली धाव जात आहे का? आपली हाक त्या खडकाकडे जात आहे का? आपली दृष्टी त्या खडकाकडे जात आहे का? आणि आपलं बसणं उठणं आणि आपलं जे काही निजणं आहे त्या खडकाच्या आपण वस्तीमध्ये आपलं आहे का? जर नसेल तर आज निर्णय घेण्याची तुमची एक वेळ आहे. देव म्हणत आहे किती पण वादळ येऊ दे, किती पण समस्या येऊ दे, काही पण होऊ दे, काही पण घडू दे, तर तू माझ्याकडे जेव्हा येणार तेव्हा तुला मी विसावा देणार. आज आपण ते विसावामध्ये जाण्यासाठी आपली तळमळ आहे का? आपली ओढ आहे का? का आपण ते आपण त्या खडकापासून आपण लांब लांब जात आहोत? आपली बघा तो कसं सांगते की गरुड कसा आहे की तो खडकात वस्ती करतो, खडकामध्ये तो राहत आहे. तर आज आपण कुठे राहत आहोत? जर तो खडकामध्ये तो गरुड पक्षी राहत आहे तर त्याचा पुरवठा करणारा तो सर्वसमर्थ देव आहे. तर आज आपण खडकामध्ये वस्ती करत असताना आपल्या ज्या काही गरजा आहेत, आपले जे काही भविष्याबद्दल जे काही चिंता असेल, जे काही विचार आहे त्या खडकामध्ये आपण जेव्हा जाणार तेव्हा तो आपल्याला सर्व गोष्टीचा पुरवठा करणार आहे. तो खडक आपला आश्रयस्थान झालेला आहे का? तो आपला दुर्ग आपलं झालेला आहे का?
आणि आपण जर तो खडक आपला झाला आहे तर आपण ढळणार नाही आणि आपण पडणार पण नाही. आपण पाहिलं की गरुड हा पक्षी उंच भरारी मारतो, तसं आपण पण उंच भरारी मारणार आहोत. कधी आपण अंतरात घेतले जाणार आहोत जेव्हा येशू ख्रिस्त आता येणार आहे. आणि आपण जेव्हा दुसरा मुद्दा पाहिला की गरुड खडकात वस्ती करतो, जसं आपण आपली म्हणजे वस्ती आपण ख्रिस्तामध्ये आपण केली पाहिजे की जेणेकरून विसावा, पुरवठा, सहाय्य, मदत आणि सांत्वन सर्व काही ते खडकापासून आपल्याला मिळणार आहे. कारण आपला खडक हा निर्जीव नाही तर आपला खडक हा सजीव आहे आणि खडक म्हटलेला आपला येशू प्रभू आहे. आता तिसरा मुद्दा सांगतो मला की जेव्हा आपण पाहतो की खडकामध्ये आपण जातो त्यावेळेस प्रेषित 2:38 की आपण येशूच्या नावामध्ये आपण जेव्हा बाप्तिस्मा घेतो त्यावेळेस आपण पूर्णपणे आपण संरक्षण आपल्या देवाच्या हातामध्ये आपण दिलेला आहोत आणि आपण देवाची लेकरं होण्याचा अधिकार आणि जे काय आपण वारस होण्याचा अधिकार आपण डिक्लेअर करत आपण जाहीर करत आहोत. आपण काही मुद्दा पाहूया तिसरा की गरुड वरून आपले भक्ष्य निरखितो. गरुड पक्षी वर जातो आकाशामध्ये आणि त्यातून तो आपण त्या नजरेतून तो पाहत आहे की कुठं कुठं मला अन्न खाण्यासाठी मिळत आहे आणि आता कुठं आहे का, तर तो पाहत आहे. तसंच आपण पण प्रत्येकाने आपला आध्यात्मिक आहार म्हणजे योग्य वचनाची भाकर कुठे आहे ते शोधून त्यावर झडप घातली पाहिजे. मान सन्मानासाठी नव्हे तर वचनाची भाकर खाण्यासाठी तरुण झटा. आज आपण भक्ष्य आपण आपल्याला खाण्यासाठी आपल्या आध्यात्मिक वाढ होण्यासाठी आपण कुठं जात आहोत आणि आपण कशाचा आधार घेत आहोत. आपण देवाच्या वचनाकडे आपण जात आहोत का, आपण देवाच्या वचनाचा आपण जे काय आहे आपण जे पाहतो आपण देवाच्या वचनाचा आपण म्हणजे आधार घेत आहोत का, आपण देवाच्या वचनाचा आपण आश्रय घेत आहोत का, देवाच्या वचनाच्या खाली आपण अधीन होत आहोत का आपण इतर गोष्टीमध्ये आपण जात आहोत. आपण जेव्हा देवाकडे जाणार जेव्हा देवाच्या वचनाचा आपण आधार घेणार, जेव्हा आपण देवाच्या वचनावरती आपण झडप घालणार, आपण जेव्हा ते वचन खाणार तेव्हा आपल्याला बल येणार, शक्ती येणार, सामर्थ्य येणार, सांत्वन येणार, धीर येणार आणि आपण बलवान होणार. आज आपण कुठल्या अन्नासाठी आपण झडप घालत आहोत हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा चौथा मुद्दा पाहूया की त्याची गरुडाची पिल्ले रक्त चाकतात. योग 39 अध्याय वचन 29. तेथून तो आपले भक्ष्य निरखितो, त्याच्या नेत्रांना ते दूरवर दिसते. प्रेस लॉर्ड. आणि 39:30 सांगते की त्याची पिल्ले रक्त चाकतात. चौथामध्ये की त्याची गरुडाची पिल्ले म्हणजे त्याची पिल्ले स्वतः जे काय आहे ते रक्त चाकतात. आपण ही गरुडासमान येशू ख्रिस्ताचे रक्त चाखलं पाहिजे. पहिले कोरिन्थीपत्र 11 अध्याय वचन 25. पहिले कोरिन्थीपत्र 11 अध्याय वचन 25. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करतो. आज आपण येशू ख्रिस्तांचं रक्त आपण चाकत आहोत का. आपण जेव्हा पाहतोय की गरुडाची पिल्ले रक्त चाकतात आणि आपण ही येशू ख्रिस्तांचं आपण जे काही रक्त आहे ते आपण चाकत आहोत का, घेत आहोत का, घेण्याचा आपल्याला देवाने जी संधी दिली त्या संधीचा आपण उपयोग करत आहोत का आणि त्यासाठी आपण काही तयारी करून घेत आहोत का आणि ते आपण कसं घेत आहोत, योग्यरीतीने का अयोग्यरीतीने घेत आहोत. जेव्हा आपण ते योग्यरीतीने घेणार, देवाला आवडणार असं आपण घेणार, त्यावेळेला तो आपल्याला आणखीन देवाच्या अभिषेकामध्ये, देवाच्या दाडामध्ये, देवाच्या आणखीन वरदानामध्ये तो आपल्याला भरून काढणार आणि आपल्याला तो बलवान असं करणार आहे. आज आपल्याला जे देवाने दिलेलं आहे ते आपण रक्त चाकत आहोत का. बघा गरुडाचे पक्षी काय करतात की जे रक्त चाकण्यासाठी तो वरून एका दृष्टी लावत आहे. तर आपल्याला देवाने दिलेलं आहे की जो येशू ख्रिस्त जगामध्ये आलेला आहे, आपल्यासाठी मरण पावलं आहे, त्याने आपल्याला दिलेलं आहे. आपण त्याचं भाकर खात आहोत का, आपण रक्त आपण जे काही प्रभुभोजन आपण घेत आहोत का आणि घेत आहोत तर कशा प्रकारे घेत आहोत आणि आपल्यामध्ये काही कमी घटे असेल आपण योग्यरीतीने घेत आहोत का अयोग्यरीतीने घेत आहोत का ह्याचे परीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. आता पुढचा 5वा मुद्दा सांगतो मला की जेथे वध पावलेला असतात तिथे गरुड असतो. 39 योग वचन 30. जेथे वध पावलेला असतात तेथे तो असतो. तेथे तो कोण म्हणजे गरुड पक्षी असतो. जेथे वध पावलेला असतात तेथे गरुड असतो. हा अनुभव म्हणजे येशू जो आपल्यासाठी मारला गेला व पुन्हा येणार आणि आपण सर्व त्याच्याबरोबर स्वर्गात घेतले जाण्याचा अनुभव आहे. लूक 17:37. तर आता सर्व जे काय आता आपण पाहतो की येशू ख्रिस्त या जगामध्ये आले, आपल्यासाठी मरण पावले, आपल्यासाठी त्या क्रूस खांबावरती मरण पावले, त्यांना गाडण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी जीवन झाले आणि आता आपण जिवंत आहे. तर आज आपण येशू ख्रिस्तांच्या जे काही वध पावलेलं आहे
त्या वध पावलेल्या येशू ख्रिस्ताकडे आपण येत आहोत का? आता आपल्या येशू ख्रिस्त वध पावलेलं नाही आहे, तर मरणातपणे जीवन झालेलं आहे, त्या येशूकडे आपण येत आहोत का? आज आपण त्या येशूच्या म्हणजे येशू जो खडक म्हटलेला त्या त्या खडकाकडे आपण येत आहोत का? आपली वस्ती त्या खडकामध्ये आहे का? आणि आपलं जीवन त्या खडकामध्ये आपलं सुरक्षित आहे का? जर खडकामध्ये आपलं जीवन आपण जर समर्पण केलं आहे, खडकावरती येशूमध्ये आपण जर आपलं जीवन समर्पण केलं आहे, तर किती पण वादळ, समस्या, दुःख, कष्ट येऊ दे आणि काही पण लाटा येऊ दे, तर तेव्हा आपण त्या खडकामध्ये आपण सुरक्षित आपण असतो. कारण ते खडक आपलं संरक्षण करत असतं, ते खडक आपलं कवच असतं. बाहेरून जर किती पण वादळ आले किंवा काय आले तर त्या खडकाला लागणार, आपल्याला काही लागत नाही. कारण जो आपला म्हणजे संरक्षण करत आहे, त्या खडकामध्ये तुम्ही सुरक्षित आहे. हा अनुभव तुम्ही घेतलेला आहे का? जर घेतला नसेल तर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही म्हणा की येशू ख्रिस्ता, मी तुला माझ्या जीवनामध्ये तुला आमंत्रण केलं आहे देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. असं नाही की वेळ गेलेला आहे, अजून पण वेळ आहे की तुम्ही ते येशू ख्रिस्ताला म्हणा की येशू प्रभू तुम्ही माझा खडक व्हा आणि मी तुमच्या खडकामध्ये मी माझं जीवन समर्पण करत आहे आणि माझं जीवन तुम्ही म्हणजे सावरा आणि जे काही दुःख समस्या माझ्या जीवनामध्ये आलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही मला तुमच्यामध्ये टिकण्यासाठी मला मदत करा. आपण जे पाहिले की 5 मुद्दे पाहिलो की गरुड उंच उडतो. जसं गरुडाला उंच उडलं आहे तसं आपण येणाऱ्या दिवसामध्ये आपण पण उंच उडणार आहोत. कधी? अंतरामध्ये घेतले जाणार आहोत. येशू ख्रिस्त येणार आहे, आगमन होणार आहे, त्यावेळी आपण आकाशामध्ये घेतले जाणार आहोत. गरुड जसं खडकामध्ये वस्ती करतो तसं आज आपण आपली वस्ती कुठं आहे? त्या खडक म्हटलं ख्रिस्तामध्ये आपली वस्ती आहे का? आणि तिसरा मुद्दा, एक गरुड रक्त जे काही भक्ष्य निघतो, आपलं अन्न भक्षतो, तसं आज आपण वचनाची भाकर म्हटलेलं आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी आपण वचनावरती आपण आपला भरोसा आहे का? आपण वचन खात आहोत का? आणि चौथा मुद्दे असं सांगते की ते पिळे रक्त चालतात, तसं आज आपण येशू ख्रिस्ताचं जे काही प्रभोजन आपलं जे देवाने दिलेलं आहे ते आपण खात आहोत का? आणि सांगत आहे की पुढचा मुद्दा की येशू ख्रिस्त जे वध पावलेलं आहे तसं आपण येशू ख्रिस्ताकडे आपण येत आहोत का? आणि येशू ख्रिस्ताकडे आपलं रोजचं रोज जीवन आपलं कसं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. हे वचन सगळ्यांसाठीच आहे. तरुण म्हणजे आज आपण ख्रिस्तामध्ये सर्व काही तरुण आहे. 70 वर्ष असू दे, 80 वर्ष असू दे, 100 वर्ष असू दे किंवा 10 वर्ष असू दे किंवा 20 वर्ष असू दे, आज आपण ख्रिस्तामध्ये आपण सर्व तरुण आहोत. आणि विशेष करून हे देव तुम्हाला वचन आशीर्वादी करो. आज आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये असू दे, देवा म्हणा की देवा जसं गरुडाप्रमाणे देवा तू आम्हाला पण नाही का उंच उडण्यासाठी तू आम्हाला सक्षम कर आणि ती पात्रता आमच्यामध्ये येण्यासाठी मदत करा. आपण जिथे कुठे असं आपण डोळे बंद करूया, आपण तुमच्यासाठी मध्यस्थी करूया. देवाला धन्यवाद. ऊंची उड़ान भरोगे, ऊंचाई पर रहोगे, इंतज़ार के दिनों का प्रतिफल तुम पाओगे, जो तुमने खोया है उसका दुगना पाओगे, जो तुमने खोया है उसका दुगना पाओगे. धन्यवाद येते राजे, तुमचे आभार मानते, उपकार स्तुती करते प्रभू देवा. खरंच देवा आज आमच्या प्रार्थनेमध्ये देवा जे काही वचन ऐकण्यासाठी देवा ज्या लोकांनी देवा आपला वेळ काढून देवा आज बसलेला आहे देवा, आज सर्वांना आशीर्वादी करा. आज देवा तुमचं वचन म्हटलेलं देवा तिने भाकर घेतलेले देवा आणि तुम्ही त्यांना आशीर्वादी करा. आज खडक म्हटलेल्या येशू ख्रिस्ताकडे तिने आपलं जीवन समर्पण करण्यासाठी मदत करा आणि प्रत्येकाची प्रार्थनेमध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये त्यांची वाढ करा देवा. काही नष्ट झालं असेल, काही गेलं असेल, काही गमावलं असेल प्रभू देवा, काही देवा शून्यावस्था झालं असेल तर त्यातून पण उभं करण्याचं सामर्थ्य आपल्या येशू प्रभूमध्ये आहे. तुमचं गौरव तुमच्या महिमामध्ये आणि सर्व दपा आमच्या आईवडिलांच्या वयामध्ये असलेल्या दपा आमच्या बहीण भावाच्या लेकरांच्या वयामध्ये असलेल्या सर्वांचं जीवन तुमच्या हाती समर्पित करते. सर्वांना आशीर्वादी करा. किती पण दुःख समस्या मोठे असेल तर तुमच्यामध्ये येण्यासाठी, तुमच्यामध्ये राहण्यासाठी, तुम्हाला हाक मारण्यासाठी त्यांची तुम्ही तयारी करून घ्या आणि तुमचं येणं खूप जवळ झालं आमची तयारी करून घ्या प्रभू. सर्व आमची प्रार्थना विनंती आमच्या श्री ख्रिस्ताना यांची द्या. आमेन.